वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव शुभ कार्यसु सर्वदा. शिवसम्राट श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ घाटकोपर आलेल्या सर्व गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत करत आहोत. भवानी तलवारीच्या आणि निष्ठावंत मावळ्यांच्या जोरावर ज्यांनी स्वराज्य निर्माण केले ते छत्रपती शिवाजी महाराज. सार्वजनिक गणेशोत्सवाचे प्रणेते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना मानाचा मुजरा. जनजागृती हाच आमचा बाणा, समाज प्रबोधन हेच आमचे ध्येय. हे ब्रीद जोपासत घेऊन येत आहोत जागर स्वच्छतेचा. मुंबई भारताची आर्थिक राजधानी आणि आम्हा चाकरमान्यांची मुंबई मेरी जान. भारतातील प्रत्येक राज्यातला माणूस कामगार रूपी मुंबई शहरात राहतो. मुंबईची लोकसंख्या जसजशी वाढली तसा इथला कचराही वाढला आणि यात संपूर्ण मुंबईला स्वच्छ आणि सुंदर ठेवणारी महानगरपालिका म्हणजेच भारतातील सर्वात मोठी आपली बृहन्मुंबई महानगरपालिका. काय गटर बी चॉकअप झाले ते माणसं कुठे गेली ती तुझी काय गटर बघत नाही तू, साफसफाई करत नाही बरोबर. काय असं त्यामुळे घेऊन टाका करून लवकर ते. आणि याच महानगरपालिकेचा मी एक सफाई कर्मचारी. ए ताई चल डबा घे मला लवकर, झाली माझी तयारी. हात तुझा खे हाती ऐक ना, एक काम होतं. हा बोल. सारे साथी अच्छा ठीक आहे, बघतो मी. हे बाळा, माझ्या गोळ्या संपल्यात, मला आणून देतो का रे? हा का आई, मी गोळ्या वगैरे आणून देतो आणि तुझ्या फीचं पण बघतो, सगळं व्यवस्थित होईल, नको टेन्शन घेऊ. नशीब कोरून हाती पाऊल घे जिंकायचे रण सारे. काळ्या नभाचा तू ध्रुव तारा पिऊन घेणे अंधार सारा. उठ रे चल रे उड रे झेप घे वटुनी बळ सारे. वाट पाहू दे काही दिशा तथा पायचं नाय. लढत जा तथा पायचं नाय. थांबायचं नाय. एक पाण्याची बॉटल दे रे. काय लोक आहेत, काय बोलणार लोकांना. हा प्लास्टिक रस्त्यावर टाकायचं. पिशवी द्या चला. पिशवी नाही आली मग आता कशात देऊ मी? प्लास्टिकच्या पिशवीत. बरं ठीक आहे, पहिला बंद येत. मावशी आताच सांगतोय, उद्यापासून घेऊन या तुम्ही. अरे दादा पिशव्या वापरू नका ते प्लास्टिकच्या. काय बोलणार. कचरा डालो, कचरा डालो, कचरा. थांब बाबा,
आम्हाला लांब जावं लागतं. उचला तो कचऱ्याचा डबा आणि जाऊ दे तिकडे, वास येतो आम्हाला. चल जाऊ दे शुभम, आपण पुढे उभं राहूया. ओ कचरावाले भाऊ, कचरा द्या की. कचरा. अरे यार काय लोक आहे यार, एवढी समजूतदार लोक असून पण कचरा बाहेर टाकतात. आतमध्ये टाकायचा तर कचरा टाका, कचरा. चला कचरा टाका. काय लोक आहे, यांना वरतून खाली पण येता येत नाही कचरा टाकायला. चल जाऊ दे रे, जाऊ दे, आपलं कामच आहे ते. जाऊ दे, संध्याकाळी आपण जाऊ पुढे. चल. पहिल्या पावसातच मुंबई झाली तुंबई. हॅलो. नित्यनगर मध्ये पाणी तुंबले. 4-5 दिवस झालं पाणी तुंबले, काम पण होत नाही. ठीक आहे साहेब, पाठवतो माणूस. कधी काम करणार? 4 दिवस झाले की पाणी तुंबते सारखं. पाठवतो. बरं तेवढं सांगा, तेवढं करायला. हो ठीक आहे, चालेल सर. हॅलो साहेब. हॅलो. हा बोला साहेब. कुठे आपली टीम कुठे आहे इथे कामावरच आहे. लगेच नित्य गाव कुठं पाणी तुंबलेलं आहे ते बघून घ्या. बरं लवकर चला, मी येतो साईट वर, मी पण येतो. कंप्लेंट मोठी आहे. बरं लगेच निघतो. ओके. हे कोण आहे रे वरतून कचरा टाकतात, कळत नाही का तुम्हाला? बरोबर, लोक वरून खाली वाहन टाकतात यार. काय समजत पण नाही लोकांना. जाऊ दे, काय बोलणार. या बायकांना, कचरेवाले आलेत, या लवकर. किती दिवसांनी येतात ते बघा. ह्यांना किती वेळा पगार घेतात, पैसे घ्यायला येतात, तेवढे बघतात. काढत नाही, काही नाही. कचरा टाकत 15 दिवस येत पण नाही, 15 दिवसांनी म्युन्सिपाल्टीचा पगार घेऊन पण आमच्याकडे पैसे मागतात. ऑफिसर लोक काय करतात काय माहिती. काय बोलत तुम्ही काकी? पगार भेटतो, काम करतो त्याचा पगार भेटतो. एवढं वाटत असेल तर तुमच्या नवऱ्याला सांगा, हे घ्या. आणि आहे का त्याच्यात हिंमत कचरा काढायची? हे गटरात बाटल्या कोण टाकता? आम्ही. कचरा कोण करता? आम्ही. आम्ही कचरा साफ करतो. काय काका, काल घरात पाणी तुंबलं म्हणून आमच्या नावाने ओरडत होता. आणि आम्ही गटर साफ करायला गेले, तुमच्या दारात तुमची चपटीची बॉटल मिळाली म्हणून घरात पाणी शिरलं. त्यात पण आम्हीच दोषी का? आणि तू ताई, तुमच्या पोराची शी आमच्या कचरा डब्यात टाकता. एवढा घाण आवाज येतो तरी आम्ही साफ करतोच ना. कचरा करणारे तुम्ही, कचरा टाकणारे तुम्ही आणि कचरावाले आम्ही. काय काकी, काल किलोभर शिळा भात गटारात टाकला आणि मग घराला घुस लागते म्हणून ओरडू नका. बाथरूम कशासाठी असतं? तुमच्या शीसाठी. पण तिथे सिगरेटचे बॉक्स, तुमच्या बाटल्या आणि ते सॅनिटायझर पॅड सगळं तिथं वळलेलं असतं. आणि मग आम्हाला बोलता की आम्ही कचरा करतो म्हणून. तुम्ही सगळे पान गुटखा खाऊन दारामागे थुकून देता, रंगोरंगोटी करता. ते साफ करता आमचा जीव नकोसा होतो तरी आम्ही ते साफ करतो. बाकी जसं तुम्ही घरात सांगता ना लहान मुलांना की घरात कचरा करू नका, तसं बाहेर पण कचरा करू नका हे सुद्धा त्यांना शिकवा. कधी कधी काकी आम्हाला गटारात ना उतरावं लागतं. तेच पाणी आमच्या नाका तोंडात डोळ्यात जातं. ते जे प्लास्टिक आहे ते 5000 वर्ष सुद्धा विरघळत नाही, ते तुम्ही गटारात टाकतातच कशाला? हो काकी, आम्ही पण माणसंच आहे तुमच्यासारखे. तुमच्याकडे आम्ही फक्त कचरेवालेच आहेत का? अरे जीव नकोसा होतो. ज्या हाताने आम्ही घाण साफ करतो त्याच हाताने आम्हाला जेवायला लागतं. असं वाटतं नोकरी सोडून द्या. अहो तुम्हाला काय त्याचं? तुम्हाला पाहिजे तर तुम्ही कचरा करणारच आणि तो कचरा आम्ही साफ नाही केला तर आमच्या नावाने बोंबा मारणारच. सुधरव रे देवा आता तरी या लोकांना. पाहिलं ना, आपण सुजाण नागरिक म्हणून आपण किती बेजबाबदारपणे वागत आहोत. कचरा आपण टाकतोय आणि दोष देतोय महानगरपालिकेला. छे, तो माझा रस्ता नाही, ती माझी रेल्वे नाही, ती माझी बस नाही. हे सर्व सरकारचे, माझे नाही. हे विश्वची माझे घर हे विसरून आपण आपला वर्तमान
आणि सोबतच भविष्य काळही संपवलाय. दिवसाला 350 मेट्रिक टन घाणीसोबत टीबी, कॅन्सर सारखे आजार सुद्धा सफाई कामगाराला रोज होत आहेत. चला उठा, शपथ घेऊ आपल्यासाठी, आपल्या भविष्यासाठी. मी कधी प्लॅस्टिकच्या पिशव्या वापरणार नाही. मी कचरा इतरत्र न टाकता त्याचे वर्गीकरण करेन. प्लास्टिक बाटलीऐवजी धातूची बाटली वापरेन. पर्यावरणाला हानी पोहोचेल असं कृत्य कधीही करणार नाही. हे गणराया, हे विद्यासागरा, या भूतलावर आलेल्या प्लॅस्टिक रूपी राक्षसाला संपवण्यासाठी आम्हा सर्वांना यश दे, बळ दे. बोला गणपती बाप्पा मोरया. संगे बाप्पा माझा माझ्या संगे नाच गोडोल